वेलकम. आता आपण एक एक्झाम्पल पाहणार आहे एका टायपिंग स्क्रिप्टचं. अशी स्क्रिप्ट की एखाद्या नात्यांमुळे आपल्याला त्रास अनुभवायला लागलेला आहे. असे नातं तुम्ही डोळ्यासमोर आणायचं आहे की ज्या नात्यांमुळे तुम्हाला त्रास झाला, त्रास जाणवतोय आणि तो काही केलं कमी होत नाही. जो काही त्रास जाणवतोय तो काही सेकंद तुम्ही विचार करून त्या पद्धतीच्या भावना तुम्ही मनामध्ये आणायच्या आणि त्या व्यक्तीला, त्या नात्याला समोर ठेवायचं आहे आणि त्या पद्धतीनं टॅपिंग करायचं आहे. एखादे त्रासदायक नाते चालू करायचं टॅपिंग भुवयांपासून. बघा, इथं डायरेक्टली भुवयांपासून चालू करतोय टॅपिंग करायला. सो असं काही नाहीये की सुरुवात ही कराटे चॉक पॉइंट पासूनच करायची असते. टॅपिंग करणं अत्यंत महत्वाचं आहे. कुठूनही चालू करा, कुठेही शेवट करा, फक्त टॅपिंग करणं अत्यंत महत्वाचं आहे. त्या नात्यामुळे मला खूप त्रास झाला. मला कळत नाही लोक अशी का वागतात. डोळ्यांच्या बाजूला त्यांनी मला त्रास दिला. नेक्स्ट, त्यांच्या वागण्याने मला खरंच खूप त्रास झाला. नेक्स्ट, त्यांचे हे वागणे अनपेक्षित होते. त्यांना मी चांगली मानत होतो, माझा अंदाज चुकला. नेक्स्ट, त्यामुळे मला त्रास झाला. नेक्स्ट, माझा आत्मविश्वास हरवला. नेक्स्ट, ज्या पद्धतीने हे नाते बिघडले ते सगळे डोळ्यासमोर आले, माझे मलाच वाईट वाटते. नेक्स्ट, मला कळत नाही काय करायला हवं. नेक्स्ट, सगळे काही व्यवस्थित होण्यासाठी खूप प्रयत्न केला, काहीच उपयोग झाला नाही. मला हे नाते टिकवायला अपयश आले. नेक्स्ट, मी त्या व्यक्तीबद्दल इतका का विचार करत आहे. कदाचित मी मलाच त्या व्यक्तीपेक्षा कमी लेखले. नेक्स्ट, माझे काय चुकले. नेक्स्ट, मी अजून काय करू शकलो असतो. नेक्स्ट, आता खूप वेळ निघून गेलाय असं वाटतं. श्वास घ्या आणि सोडा. तर अशा पद्धतीनं अजून तुम्ही तुमच्या भावना त्याच्यामध्ये ऍड करून तुम्ही टॅपिंग करून त्या व्यक्तीबद्दलचा राग, त्या व्यक्तीबद्दलचा त्रास आहे तो टॅपिंग करून रिलीज करायचा आहे. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, 2026 या वर्षीची शिवजयंतीची तयारी अनेक लेवलवरती अनेक जणांनी जोरदार पद्धतीने चालू केलेली आहे. आणि ही शिवजयंती अनेक लोक विचारांच्या लेवलवरती विचारांचे देवाणघेवाण आदान प्रदान करत असतात आणि ज्याच्या निमित्तानं आपण आपल्या आयुष्यामध्ये शिवचरित्रातून काहीतरी आदर्श घ्यायला हवा असा त्या पाठीमागचा हेतू असतो. मला हे सांगण्याचा उद्देश एवढंच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी चक्क 3 लेवलवरती त्यांनी संघर्ष केला. सर्वसामान्य रयतेला, सर्वसामान्य जनतेला त्यांना शांततेत सुखानं 2 घास खाण्यासाठी त्यांनी 3 लेवलवरती संघर्ष केला. राजकीय लढा लढला मोगल, आदिलशाह वगैरे यांच्यासोबत. दुसरा आहे स्थानिक पातळीवरती वतनदारांविरोधात लढा लढवला. वतनदार असतील, सरंजन लोक असतील, त्यांच्या विरुद्ध त्यांनी कायदे केले आणि सुव्यवस्था लावण्याचा प्रयत्न केला. आणि तिसरं आहे धार्मिक लढा केला. सो आता अशी परिस्थिती आहे की हे संविधान अस्तित्वात आल्यामुळे ह्यातला प्रामुख्याने बरेचसेच जो संघर्ष आहे हा वेगळ्या पातळीवरचा राहतोय, जो छत्रपतींच्या काळात जसा होता तसा आता राहिलेला नाहीये. पण आता एक मात्र गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे आर्थिक स्वातंत्र्यासाठी आपल्याला लढा उचलावा लागणार आहे. आणि आर्थिक स्वातंत्र्य तुम्ही पाहाल आजूबाजूला अनेक लोक
वेगवेगळ्या स्कॅम मध्ये अडकलेले असतात, अनेक लोकांचे पैसे अनेक फ्रॉडच्या ठिकाणी अडकलेले असतात आणि त्यांना निर्णय घ्यायला अनेक लोकांना माहितीच नाहीये की टेक्निकली आर्थिक दृष्टीनं आपण कशा पद्धतीने निर्णय घेतले पाहिजेत. सो मी ही या म्हणजे 2026 साली शिवजयंतीचा ज्यावेळेस विषय येतोय, आता आपल्या समोर आहे शिवजयंती 19 फेब्रुवारीसाठी, तर या निमित्तानं आपणही काहीतरी कॉन्ट्रीब्युट करावं या विचारानं मी एक पाऊल उचलतोय आणि ते पाऊल म्हणजे पैशांच्या रिलेटेड अतिशय खोलात जाऊन विचारांच्या लेवलवरती आपल्याला पैशांबद्दल कसे विचार आपण तयार केले पाहिजेत किंवा आपण विचारांची कशी आराधना केली पाहिजे ते मला डिटेलमध्ये सांगायचं आहे. आणि हे सांगण्यासाठी या निमित्तानं चक्क 50 व्हिडिओची मी एक सिरीज घेऊन येतोय आणि ही संपूर्ण सिरीज ही एनर्जी सायकोलॉजी या विषयाला धरून आहे. मग एनर्जी सायकोलॉजीला विषयाला धरून असलेली ही सगळी संपूर्ण सिरीज ही ज्याला मी मोनेर्जी म्हणतोय, म्हणजे मनी प्लस एनर्जी हे दोन्ही कंबाईन करून आपल्याला पुढे जाता यायला पाहिजे. आज अनेक लोकांची अशी परिस्थिती आहे, पैसा येतोय, पगार येतोय, पण जगण्याबद्दल एनर्जी नाहीये, रोज रोज तेच तेच करून कंटाळवाणं झालेलं आहे, म्हणून आपल्याला त्याच्यावरही मात करायची आहे. तसेच अनेक लोकांचे पैसे येतात पण पुरेसं नाहीये, उत्पन्न वाढलं पाहिजे, मग त्यासाठी मुळापर्यंत जाऊन आपल्याला काय पावलं उचलावी लागतात ते पाहिलं पाहिजे. आणि हे संपूर्ण एका व्हिडिओमध्ये शक्य नाही हे मला जाणवलं आणि त्यामुळेच मी चक्क 50 व्हिडिओची सिरीज घेऊन येतोय. संपूर्णपणे रेकॉर्डिंग झालेलं आहे. स्टेप बाय स्टेप व्हिडिओला मी अपलोड करणार आहे. तुम्हाला 2-3 गोष्टीच करायच्या आहेत. सर्वप्रथम हे संपूर्ण 50 व्हिडिओ हे तुम्हाला पाहायचे आहेत. त्यामध्ये ज्या पद्धतीने काही सूचना सांगितलेल्या असतील त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत आणि फॉलो करताना अडचण आली, काही प्रश्न आले तर लगेच तिथं कमेंटमध्ये ते प्रश्न, तुमच्या समस्या त्या विचारायच्या आहेत. मी त्यावरती उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. पहिलं. दुसरं, तुम्हाला फॉलो केल्यानंतर तुमचा काय अनुभव आहे तेही फीडबॅक दिला तर अतिशय उत्तम राहील. हे अजून त्यामध्ये चेंजेस करणं अपेक्षित असेल तर करता येईल. जो काही फीडबॅक असेल तो मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. तिसरं म्हणजे तुम्हाला जर उपयुक्त वाटलं तर हे नक्की तुम्ही इतरांना शेअर करा. आणि चौथं महत्वाचं म्हणजे जर काही नाही आवडलं, खटकलं, चुकीचं आहे असं वाटलं तर नक्की तोही फीडबॅक मला ऐकायला आवडेल. ठीक आहे. मी पूर्ण कॉन्फिडंट आहे की मोनेर्जी, मनी प्लस एनर्जी हा सगळा कन्सेप्ट एनर्जी सायकोलॉजी बेस्ड आहे आणि तो घराघरात पोहोचला पाहिजे या प्रेरणेनं मी हा संपूर्ण 50 व्हिडिओची एक सिरीज मी घेऊन येत आहे. आणि हीच खऱ्या अर्थानं शिवजयंतीच्या निमित्तानं मला असं वाटतंय की हे एक छोटंसं उचललेलं पाऊल असेल की जे तळागाळातल्या लोकांपर्यंत, मराठी माणसांपर्यंत अतिशय क्लिष्ट असलेला हा एनर्जी सायकोलॉजीचा टॉपिक लोकांपर्यंत पोहोचवायला मला नक्कीच आनंद होत आहे. हे जर नक्की आवडलं तर नक्की लाईक करा, या व्हिडिओजना शेअर करा. सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत हे नोटिफिकेशन्स येण्यासाठी बेल आयकॉनला हिट करा. वेळच्या वेळी ज्यावेळेस अपलोड होतील त्यावेळेस तुमच्यापर्यंत हे पोहोचतील. सो मला अशी आशा आहे की हे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही एक एकदा, दोन-दोनदा पहा. छोटे छोटेच आहेत, खूप मोठे नाहीत. 5-10-15 मिनिटाचे, 5-10-15 मिनिटाचे व्हिडिओज आहेत. छोटे आहेत, एक एक कन्सेप्ट आहेत. हे तुम्ही नक्की पाहाल, कृतीत आणाल, अनुभव घ्याल आणि नक्की त्याचा फीडबॅक द्याल अशी आशा करतो. धन्यवाद.